भेंडी 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 फासले पंचर आता बी तेवढाच मोठा झालाय. गुड मॉर्निंग दोस्तों, आप सभी का स्वागत है एक और नए ब्लॉग में. मेरा नाम है हर्ष और मेरे चैनल का नाम है हर्ष 24. आज अपन निकले हैं रिटर्न होम घर के लिए, अपने नंदुरबार के लिए. तो सुबह के 10:20 हुए हैं अभी और अपन छत्रपति संभाजी नगर से विदा ले रहे भाई. अगर कभी आना हुआ तो ज़रूर आएंगे, नहीं हुआ तो नहीं आएंगे. अगर नहीं आए तो भगवान की मर्जी भाई. अब ऊपर वाला ने चाहा तो फिर से ज़रूर आएंगे. वैसे आना ही पडेगा क्योंकि घृष्णेश्वर आपलं दर्शन झालंच नाही आहे. तुम्ही सांगणार एक महिना होता काय करत होता बाई. अशी फील्ड सिलेक्ट केली तर माणसाची शेवटची जी एनर्जी असते ना ती संपेपर्यंत यूज करतात आपल्याला मेडिकल फील्डमध्ये. त्यासाठी जमलंच नाही मला. आता इथून नंदुरबार आहे टू 50 किलोमीटर्स. आज थोडा डिफरंट रोड चूज करूयात. आलो त्या रोडने नाही जाऊ कारण की बस हायवेज आहे. काहीतरी झँटँग पॅन्टँग पाहिजे ना. आता स्वतः इथून मोठं हेक्टिक हेच आहे की संभाजीनगर सोडायचं कसं काय लवकर. सरका मला जाऊ द्या. टॅड्याव ढुंढुम आला ना समोरून. आपलं लेफ्ट साईडला हे आमचं हॉस्पिटल होतं, डॉक्टर ए कादरी मेंटल हेल्थ केअर सेंटर. इथे यायचो आम्ही 1 महिनाभर. लई मारले कंदे, पण स्टाफ खूप चांगला होता. बाकी असं थोडंसं म्हणणे होते 0.01% संभाजीनगर सोडायचं. बट घरी जायची खुशी आहे ती खूपच आहे. आज नंदुरबारला जाऊ फायनली. इथून स्ट्रेट आहे धुळेचा हा पण रोड आहे आणि हा आपला जो मी एलोरा क्लिअर झाला आहे हा पकडून स्ट्रेट निघून जाऊ. रस्ता माहिती आहे असं तसं. पण रिअल ॲडव्हेंचर काय फायदा मग. हां तसं बी हायवे टू हायवे बस, दुसरं काय नाही. इकडे थोडं तर काहीतरी बघायला भेटेल. बाई बॅग डिले झाली वाटतं, पुढे सरकून आली आणि मला लागली बाथरूम. पुढे थांबूया थोडं. समोर बघताय तो देवगिरी फोर्ट आहे. त्याला दौलताबाद फोर्ट असं सुद्धा सांगतात, पण आता त्याचं नाव चेंज करून देवगिरी फोर्ट केलं गेलं आहे. आणि इथे आलो आहे पण नशीब गांडू जाताना नाही आलं. हां हो आम्ही नाही जात. अरे नाही जात. बघा बघ बेकार ना. हां बघ ना. अरे यार बघ हो नाही जात. छोटासा घाट सेक्शन लागतो आणि डोंगरे मागे देवगिरी फोर्ट गेला तसं. आणि इकडे पुढे एक लेक आहे. ती आय थिंक वाटतं न्यूक्लिअर काय रे उल्कापिंड. उल्कापिंड पडला होता तेव्हापासून आहे. इथे लेकमध्ये असं सांगतात की 0 ग्रॅव्हिटी असते. बरं थांबवतो मित्रा, दाखवतो तुम्हाला. आज दाखवूनच देतो बरं. च्या गावात मारला ढेकून. इथून दिसतो का. हां हीच आहे. भारी खाली जायला रस्ता आहे आईच्या ढेकून. आता माहिती पडते मला. हे बघा ही अशी लेक आहे एकदम भारीवाली. इथून तिथपर्यंत आहे आणि खाली अतिशय भारी सुंदर असे रिसॉर्ट वगैरे बांधलेले. भारी मजा आली. अजून एक छोटासा घाट सेक्शन लागेल आपल्याला, म्हणजे लागला आहे. भारी 5-6 दिवसात बघायला मजा येत असेल ते आय थिंक. तरी आता सर्व ठीकठाक आहे पण बरं आहे, नाहीपेक्षा बरं आहे. आणि हा पोर्शन मला खूप आवडतो एवढा. हा इतका पावसाच्या दिवसात भारी असणार हा पोर्शन. समोर डोंगर आहे अतिशय सुंदर असं आणि इकडे आहे बऱ्यापैकी. पावसाच्या दिवसात हे इतकं हिरवं गाड असणार की काय सांगू, बघण्यासारखं असणार आहे. बघू जरा कृष्णेश्वर बाकी आहे आपलं. येऊ पावसाच्या दिवसात जमलं तर. बाबो इकडे राईट साईडला एंट्री पॉईंट आहे एलोरा केव्सचं. आणि थोडंसं पुढे गेलं की मग कृष्णेश्वरला गेला. जवळ जास्त दूर काहीच नाही. चल रॉंग साईडला जाऊ दे काढून घेतो. बस खतम. मार. कृष्णेश्वरची बी एंट्री इथूनच आहे. आणि उभे येता यहाँ की यहाँ इथं
आता याच्या पुढे मला रस्ता नाही माहिती. ओके नाव आहे गो टेट. हा हायवे तोच रस्त्याने आपण जाऊ यार. बस थोडा एलोरा वगैरे फिरून आणलं आहे. जास्ती काय डिफरन्स नाही. तोच हायवे आपल्याला लागणार तोच आहे. त्याच रस्त्याने जायचं आहे. हालत खराब करत. चला ठीक आहे. दोघांना एकदम परफेक्ट फिट करून दिलं. आता हलणार नाही ते ना पुढे येणार. मस्त पाणी वगैरे प्यायलो. ॲडिट करून घेतलं स्वतःला. आता रप जाऊयात. आता इथून जवळ कन्नड घाट आहे. त्यानंतर मग कुठेतरी नाश्ता करायला थांबूयात. थोडे 85 किलोमीटर्स आहे अजून पण इथून. नंदुरबार आहे 185. कन्नड घाटमध्ये पावसाच्या दिवसात टोटली डिफरंट वाईब असते. आता असं डिफरंट आहे. पावसाच्या दिवसात डिफरंट असते. आणि हा जो स्पॉट आहे हा किंवा पुढचा आठवण नाही तुम्हाला जे आठवण आहे. हा किंवा पुढचा स्पॉट आहे हा कधी विसरणार नाही. मी कितीदा बी कन्नड घाटमध्ये जाऊन बिकॉज आपले साऊथ राईडला पहिला स्टॉप इथेच घेतला होता. सर्व ग्रुप होतो. तो मेमरीज म्हणजे डोक्यामध्ये एकदम नेहमीसाठी छापून गेलेली बाई. कधी विसरता येणार नाही. ग्रुप राईड स्पेशली खूपच मेमोरेबल असतात. खूप काही असतं ग्रुप राईड्समध्ये. मजा येते या ग्रुप राईडचे. सोलो राईडचे डिफरंट टेक्स आहेत पण ग्रुप राईडचे वेगळे जे मजे आहेत यार. तो पुढचा स्पॉट आहे जी फ्रॉंग्स लागलेली ना. हा स्पॉट आहे. कधी विसरू नाही शकणार मी. इथे गाड्या लावल्या आहेत आम्ही. मस्त फोटोज वगैरे काढले होते. प्रत्येक ठिकाणी मजा येते मी त्याच्यामध्ये. इथून वरतून छोटे बिल्डी धुळे पोचलो भाई आपण आता. आणि लिटरली इकडे खूपच जास्ती ऊन नाही. खूपच जास्त ही फील होतं आहे. हीट वेव्स वगैरे सर्व काही फील होते आता. म्हणून मी आजच्या गावात तुझ्या फक्त नंदुरबार आता 100 किलोमीटर्स आहे. जास्ती दूर नाही आहे बाई. पण ऊन सर्व काही फील करत आहे. म्हणून आपण आता रबा करत जायचा विचार चालू आहे. आणि बाकी काय नाही बाई. सो फार सो गोजारा आहे. फक हो गया टायर फक हो गया. भेंडी ते विचार गाडी पडत का नाही. हवा संपली तिथं. ठीक आहे. नॉट अ बिग इश्यू. आय विल मॅनेज इट. पंगा होई गवा इतक्या जवळ येऊन. असं बाबा आता काय इथे जवळ आसपास एखादा हवाला शोधतो. आता घरी गेलो होतो ना 17-18ला. तेव्हा रिटर्न येताना पंक्चर झाला खूपच मोठा. ठीक आहे. त्या पंक्चरला भरायचा ट्राय केला आम्ही. 2-3दा ट्राय केलं. पंक्चर आता बी तेवढाच मोठा झाला आहे. त्याच्यातून निघाला आहे. पॅच बनलेला बी काही फायदा नाही पडला आहे. भाई त्या खड्ड्याने मला त्या दिवशी सुद्धा इतकं परेशान केलं लिटरली. आणि आज त्याने केलं पण कमी केलं. महाग असतो. पॅच वर्क करून सुद्धा एवढा झमेला आला. आता असं 65-65 असं असंच जावं लागेल. बिकॉज जास्ती स्पीडमध्ये गेलं तसं टायर हिटअप होईल. मग अजून लागतील बाई. त्या दिवशी 700 रुपये प्लस 350 म्हणजे 950 ते 1000 रुपये फक्त पंक्चरमध्येच गेले. 350 रुपये पॅच वर्कचे झाले होते. 250 रुपये त्यांनी पॅचचे घेतले होते आणि बाकी टायर खोलायचे वगैरे घेतले. लय उपाध्या बाप लय त्रास. असं त्याच टायमाला निघालो होतो 10-1 वाजता आणि पोचलो होतो मी 5-1 वाजता. खूप त्रास दिला होता. खूपच इतकं त्रास ना भाई. संभाजीनगरला ट्यूब टाकून घ्यायला पाहिजे होता. ट्यूब टाकूनच घ्यायला हवा होता. आता काय ऑप्शन नाही. हळूहळू जाऊया. नंदुरबारला पोचूयात. पहिलं रेस्ट करू. नंतर मग आपण विचार करू काय करायचं काय नाही. आता काय अशीच स्पीड मेंटेन करावं लागेल. ही स्पीड मेंटेन करतो आरामात पोचू आपण. काय टेन्शन नाही. 3 वाजेनंतर जो ऊन असतं ते पीकला असतं. त्याच्यामुळे जास्ती हिटअप होतं टायर.
उन्हाळ्याच्या दिवसात 3 नंतर बाईक अवॉइडच करायची बाईक. तर काय इथून जवळ 50 किलोमीटर असेल मोजून आता नंदुरबार. ठीक आहे, आरामात पोचून जाऊ, काय अडचण नाही इतकं. बस पोचून जाऊ हेच माझी आता अपेक्षा आहे. बस तो बोलला की मी तू टायर खोलून दे मला, मी पॅचवर्क करून दे. मला टायर खोलता येतो, बट कंटाळा आलेला आहे भाई. काही खाल्लं नाही, जेमतेम एक वडापाव खाल्ला आहे. एनर्जी नाही राहिलं या उन्हामुळे. वरतून गाडी मेन स्टँडला बी लावता येत नव्हती मला. खूप फटीक होतो आहे या उन्हामुळे. राईड अवॉइड करा भाई, राईड अवॉइड करा. सावध यूथमध्ये नॉर्थला जा, नॉर्थ कुठे जायचं तुम्हाला, लदाख बिदाख जा. पण उन्हामध्ये इकडे गेला, परत गेला, परत गेला, परत गेला, परत गेला, गेला. चला हळूहळू जाऊ आता. अपेक्षा हीच होती माझी. पंचर पंचर. आता असंच हळूहळू करून जावं लागेल. या स्पीडने चालावं लागेल भाई, या स्पीडने चालावं लागेल. लय त्रास दिल. वाटलंच होतं ॲडव्हेंचर काढणारच, आणि होतोच ॲडव्हेंचर. साला लवकर निघून जायला पाहिजे होतं आईच्या ढेकून. भाई बाय गॉड ग्रेस काम होऊन गेलं आणि जुगाड भेटून गेलं आहे. सध्या पॅच टाकला आहे. नंदुरबारपर्यंत हळूहळू जातो. मागची टायर 20 PSI ठेवली आहे, 20-30 PSI ठेवली, कारण की प्रेशरमुळे सर्व जो पॅच टाकतो आहे तो डायरेक्ट बाहेर फेकतो आहे. एक नंदुरबारमध्ये मशरूम पॅच मारणारा बघितला आहे, तर काकांनी सांगितलं मला. या रस्त्याला ज्या दिवशी निघालो होतो रात्रीचे 4-4:30 वाजले होते. अर्धवट झोप होती. आज सेम 4:30 वाजले. वाव, टाईम बघा तुम्ही, टाईम. बस एवढे की ते सकाळचे पहाटेचे 4 होते, 4:30 होते, आणि इव्हनिंगचे 4:30 आहे. डेस्टिनी डेस्टिनी, व्हॉट अ कॉइन्सिडन्स भाई, व्हॉट अ कॉइन्सिडन्स. कुठे बी जगात जाऊन फिरून या तुम्ही, घरी यायची खुशीच डिफरंट असते. मी तर फक्त 1 महिना राहिलो रे. लोक तर 6 1 वर्ष 2 वर्ष राहतात. त्यांची गोष्ट वेगळी, त्यांना आठवण येत नाही गावाची. पण मला येते बाई, मला नाही राहिले जात असं. म्हणजे राहतो असं काही नाही, राहिले जात नाही. पण नंतर जेव्हा रिटर्न यायचं तेव्हा ती खुशी असते, डिफरंट असते, डिफरंट लेवलची खुशी असते. फायनली 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 पोहोचलो रे.